ठाणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त 1 हे महत्त्वाचं पद अखेर भरण्यात आले. उपायुक्त संवर्गातील मनीष जोशी यांची अतिरिक्त आयुक्त 1 पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला असून ही पदोन्नती 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त 1 या पदावर कार्यरत असलेले संदीप माळवी जुलै अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचं हे पद असल्यानं ते पदोन्नतीने भरण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. त्यानुसार पात्र अधिकाऱ्यांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान संदीप माळवी यांच्या निवृत्तीनंतर सुमारे काही काळ रिक्त असलेल्या या पदावर आता नियमित पदोन्नतीने अधिकारी नियुक्त झाल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला बळ मिळेल. अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर शहरातील विविध विभागांचा समन्वय, विकास कामांचा आढावा आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला गती देण्याची जबाबदारी असते. त्यामुळे मनीष जोशी यांच्या नियुक्तीकडे महापालिका प्रशासनातील महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिलं जात आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या पदोन्नतीसाठी 16 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची बैठक 6 ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत ठाणे महापालिकेनं सादर केलेल्या पात्र अधिकाऱ्यांच्या सेवा नोंदी आणि कागदपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर समितीने अतिरिक्त आयुक्त 1 पदासाठी मनीष जोशी यांच्या नावाची शिफारस केली. शासनाने या शिफारशीला मान्यता देत जोशी यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केलाय.